आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. सुनेत्रा पवार ताईंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी हे पद अत्यंत गंभीर आणि जबाबदारीने स्वीकारलं आणि त्यांना आपल्या राज्यातील काही महत्वाचे विभाग दिले गेले आहेत, ज्यामध्ये आहे एक्साइज डिपार्टमेंट, उपभोक्ता शुल्क विभाग, स्पोर्ट अँड युथ वेलफेअर, क्रीडा आणि युवा कल्याण विभाग आणि मायनॉरिटीज डेव्हलपमेंट, अल्पसंख्याक विकास विभाग. हे सगळं याच्यामध्ये समाविष्ट आहे, जे खाते आपल्या दादांकडे पहिले होते. पण आता प्रश्न एकच आहे की त्यांना अर्थ खातं, फायनान्स आणि प्लॅनिंग खातं हे का बरं दिलं गेलं नसेल. यामुळे एक प्रश्न मात्र स्वाभाविकपणे उभा राहतो, इतक्या लहान काळात निर्णय घेण्यामागे फक्त काम सुरू ठेवण्याचं कारणच आहे का, की राजकारणाचा काही भागही आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, या सगळ्या घडामोडीमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय शांतपणे आणि चतुराईने परिस्थिती हाताळली. दादांच्या निधनानंतर फडणवीस यांनी कोणतेही वादग्रस्त विधान न करता सरकारी नियमांप्रमाणे 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. 30 तारखेला फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली आणि तातडीने 31 जानेवारी 2026 रोजीच सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. म्हणजेच सर्वांच्याच मनात एक प्रश्न मात्र आता आहे, अजितदादांच्या दुःखद निधनानंतर अगदी 12-13 दिवसही पूर्ण झाले नव्हते आणि तिसऱ्याच दिवशी हे शपथ घेणे का बरं आवश्यक होते. पण तसं बघायला गेलं तर आपल्या अजितदादांच्या सुरुवातीच्या योजना, जसं की लाडकी बहीण योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, अंगणवाडी सुधारणा योजना असतील, ही माहिती आणि ही कंटिन्युटी पुढे नेण्यासाठी मला वाटतं ही भूमिका खरंच त्यांची महत्वाची होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या सुनेत्राताई हे नक्कीच योग्य काम करतील. लोकांच्या सेवेसाठी, अजितदादांच्या कार्याची कंटिन्युटी राखण्यासाठी मी सुनेत्राताईंचा खरंच खूप आदर व्यक्त करते. त्यांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या कामावर आपल्या सगळ्यांचाच खूप सगळा विश्वास आहे, खूप जास्त विश्वास आपल्या आहे त्यांच्यावर, खूप सगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडे आपल्या. आणि या कठीण काळात सुद्धा त्यांनी पुढे येऊन ही भूमिका स्वीकारली, हे मला वाटतं निश्चितच धैर्यपूर्ण गोष्ट आहे. पण मग प्रश्न एकच राहतो, जर पुढे जाण्याचं कारण योजना असतील तर अर्थ खाते दुसऱ्याकडे का बरं गेले असेल. आज कोणताही आरोप नाही, आज कोणतीही शंका नाही, फक्त प्रश्न मात्र एकच आहे, हा निर्णय खरंच गरजेचा होता की घाईचा. तुम्हाला काय वाटतं?